रुपये, 4 व्हीलरचे 50 रुपये, 2 व्हीलर प्रति व्यक्तीचे 10 रुपये। आत आल्यानंतर इथे तुम्हाला स्टॉल दिसेल जिथे तुम्ही नाश्ता वगैरे करू शकणार। ही आहे मेन गेट जिथून ट्रॅकिंग स्टार्ट होते। मग आम्ही ना ट्रॅकिंग प्रारंभ केली। स्टार्टिंग मध्ये थोड्या दूरीपर्यंत पायरी लागणार, त्याच्यानंतर मोठे मोठे आणि नुकीले गोट्यांचे रस्ता लागणार। जर तुम्ही इथे येऊन राहिले आहेत तर ट्रॅकिंग सांभाळून करायचे। ही ट्रॅकिंग 2 ते 2.5 किलोमीटरची आहे, ज्याला पूर्ण करण्यासाठी 1 ते 1.5 तासाचा वेळ लागतो। थोडा वरता आल्यानंतर इथे तुम्हाला गणपती बाप्पाजीचे दर्शन होतील। मग आम्ही आणखी पहाडी चढायला लागलो। पहाडी चढता चढून राहिलो, रस्ता काही खतम व्हायला खाली नाही। पहाडी चढता चढता पूर्ण हालत खराब होऊन गेली, घामाने पुढे कपडे ओले होऊन गेले, तरी पण म्हणा लागेल हा भाई मजा येऊन राहिला। हालत तर खराब होऊन राहिली म्हणा, पण ट्रॅकिंग करण्यामध्ये मजा येऊन राहिली। ज्यांना पण ट्रॅकिंग करण्यामध्ये इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी ही प्लेस बेस्ट आहे। सकाळी सकाळी उठून कधी व्यायाम तर केलो नाही तर येऊन ट्रॅकिंग करून राहिलो। चला काय नाही, चांगलं काम करून तर राहिलो। पहाडी चढता चढता मधात तुम्हाला खूप छान छान पॉइंट भेटणार, जिथे तुम्ही खूप छान छान फोटोज आणि व्हिडिओज काढू शकता। मी तर हर एक ठिकाणी मटकलो, पाहू शकता तुम्ही। एवढा वरता आल्यानंतर पहाडी वरता तुम्हाला इथं नाग मंदिर पाहायला भेटत आणि सातबाई मंदिर म्हणजे 7 देवीचे